की आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले. तर एक लक्षात ठेवलं पाहिजे की आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केले. सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. आभार मानतोय. मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक राजकीय प्रश्न आपल्या मनामध्ये पण आहेत, पण तो वेळेवरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, कशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलायचे हे एक वेगळ्या व्यासपीठावरती आपल्याला सर्वांना बोलता येईल. ठीक आहे, आता काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडेन. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत, आभार आणि विशेषतः आदरणीय शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे पूर्ण ताकदीने ती मी निभवल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास मी. मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे की राजकीय व्यासपीठावरती या सर्व प्रश्नाला उत्तर देईन. आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत. कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत. पण ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल, कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात. ही जी म्हणणारीची जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईल. एक लक्षात ठेवलं पाहिजे की आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षी आहे की एक पक्षाची ज्यावेळी भूमिका असते किंवा एक विचार असतो त्यावेळी आपण ती भूमिका ज्यासाठी आपण आहोत मांडण्याचं काम आपण करतो. जिकडे अयोग्य वाटत नाही, जिकडे योग्य वाटलं असेल तिकडे शासनाचा कौतुक देखील केलेलं आहे. आणि जर काहींना विसर पडला असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे. पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभेमध्ये पण देखील संघटना म्हणून घेऊन तिकडे काम करत असतानाची जबाबदारी आहे. त्या कार्यकर्त्यांनाही देखील तुम्ही विचारलं तर ते समजेल. आता ठीक आहे, काही लोकांना असं वाटतं की आम्हीच आहोत बाकी कोण नाही, तशी भूमिका आहे. शिंदे साहेब जी जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार. बघा, आज एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. एक गोष्ट नक्की आहे की आज उपसभापती पदाची जर आज शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करणार. बाबा, जेव्हा ते मी आधीच सांगितलं, जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस. आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत. तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय, उगाच काहीतरी सोडलं काय? तेव्हा शिवसेनाच होती. धन्यवाद. अरे बाबा, आज फक्त सचिन अहिरांचं घ्या. काही लोकांना ठाकरे भेटत नाही म्हणून ते जातात, काही आदित्य भेटत नाही म्हणून जातात. तुम्ही तर दोघांबरोबर होता. नाही, माझा असा काही अनुभव नाहीये, एक गोष्ट स्पष्ट मी सांगतोय. पण मी जसं सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदे साहेब काम करतायत तो आकर्षण आहेतच ना, कोणीच न करताय. आणि हे माझ्या पुरतं नाहीये, खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं
तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो, त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्ही मग आता काय होतो, आता तुम्हाला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं.